little enjoy. I've been coming here since now years for an evening walk. So it's just like stay away while they're around, and once they're gone, come back to your, and walk with a napkin now if you can take the, it's like grin and bear it, like I said. Do you have any idea of what it's all about? Who was he? Or what did he do? I don't really know that. I believe he did a lot for the upliftment and things like that, but what exactly, I don't really know. You've never read anything written by Ambedkar? No, not really. But he wrote the Constitution. Yeah. We the people, for the people, all that. Okay. Thanks so much. Have a nice night. Bye. ठीक आहे की चैत्रभूमी त्यांच्या तीर्थक्षेत्र बनवा काही बघा, पण बाकीच्या लोकांना त्रास का देतात? रेल्वे फुकट, एसटी फुकट, तुम्ही आम्हाला पण द्या ना मग फुकट. टॅक्स करून भरणार, आम्ही भरणार का म्हणून? आम्ही म्हणजे कोण? म्हणजे जे इकडे राहणारे किंवा जे काही आहेत मुंबईमध्ये राहणारे ते. काय म्हणजे दुसरीकडे कुठेतरी नेलं पाहिजे. तिकडे ठाणा बिणा जिकडे हे नाही ना, इकडे भयंकर लोक बाहेर गावी जातात ऍक्च्युअली 4-5 दिवस. एक तर दुबईला गेलाय, पण फार त्रास होता. आता बघा ना 4 दिवस हैराण झाले. माझं एक मत आहे की आपण गणेशोत्सव वगैरे काहीच आपण थांबवत नाही, मेहनत का थांबवत. ते बरोबर, कारण गणपतीचा तर धांगड दिंगा 10 दिवस हल्ली प्रत्येक दिवशी विसर्जन असतं. म्हणजे ह्यांना केवळ अपोज करायचं म्हणून अपोज का करायचं, त्यांनी स्वच्छता तुम्ही याचाच उत्तर देईल तुम्हाला. तुमचा गोविंद दाखवा हीच आपण कशालाच म्हणजे बोला. कळलं की ना. मी काय म्हणतो, गणेशोत्सवचं यू कॅनॉट कम्पेअर विथ दिस. इकडे काय होतं तुम्हाला सांगतो, इकडे काय घाण होते. दुसऱ्या दिवशी साफ करतात ना, असं एक दिवस त्यांना वेळ. मतलब पब्लिक पे इतना एकदम शेड्यूल क्लास से आती है, वो गंदी करके जाते हैं. शेड्यूल कास्ट इसलिए ज्यादा बिल्कुल. अगर वो लोग आते हैं, उन लोगों के अगर कुछ भी उनका कैटेगरी एकदम इतना गंदे से वो आते हैं कि इतना देख के दूर से मालूम पड़ता है कि ये कौन से लोग आ रहे हैं. मतलब एकदम सफोकेशन होता है, बहुत बदबू आती है. आपको क्या लगता है कि दलितों की ठंडक है वो ज्यादा नहीं होगा. उनका खान पान भी नहीं, वो तो सब बराबर है, लेकिन फिर भी एक इसका क्वांटिटी में और एक घर में 4 जने रहे, उसका फर्क पड़ता है. अपन 4-5 रहेगा फिर भी करता ही है ना. तो फिर अगर इधर सैकड़ों आदमी आता है, 50,000 आता है, तो इतना होता है तो क्या प्रॉब्लम है? 2-4 दिन के लिए ही है ना. अमीर लोग जो है वो पेशाब नहीं करते हैं. हाँ, तो परफ्यूम निकालते हैं. या राइट. ऐसा नहीं है. नहीं, ऐसा गिरना नहीं करना चाहिए. हाँ करते हैं. हम तो इधर स्वीट का काम करते हैं, स्वीट बनाते हैं. स्वीट बनाते हैं. हाँ. आपके क्या जाता है? हमारा कुछ नहीं है, हमारे यहाँ तो जलेबी, समोसा, पापड़ा ये सब जाते हैं. हाँ. We never come out of the house, like, so mostly people who are scheduled caste and the reservation people, because I think this is dividing the country anyhow. We actually hate some of the people who have reservations, and then we don't feel like talking to them also. Ambedkar is a lot for them, so that's why they come here from long distances. Like, even there are some people who work at my place, my servants and all, who go for these. त्यांची तेवढी योग्यता नसताना सुद्धा त्यांना तो कोटा दिला जातो. डिग्री डिप्लोमावाले लोक आहेत, ते लोक त्यांच्या तोंडाकडे बोलत बसतात आणि म्हणतात, अरे आम्ही सुद्धा त्या जर समाजामध्ये जन्माला आलो असतो तर कदाचित आम्हाला इझिली नोकरी मिळाली. पण नोकरीसाठी तुम्ही दलित व्हायला तयार आहेत का? नाही, मुळीच नाही. जे लोक इथे येऊन घाण करतात, ओके, त्यांची विचारसरणी अजूनही कनिष्ठच आहे. तुम्ही जे म्हणतात की ते घाण करतात, उलट तुमची घाण ते साफ करतात. त्याला मी नाही काय करू शकत. ते लोक जर स्वतःहूनच बोलत असतील की मला नाले सफाईचंच काम करायचं, त्याला मी नाही काय करू शकत. त्यांनी सुधारावं ना, त्यांनी मोठं व्हावं. मग